नमस्कार सगळ्यांना. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करायचं याबद्दलचा मी आज तुम्हाला व्हिडिओ घेऊन आली आहे. तर बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना 10 दिवसासाठी केलेली असते, म्हणजेच की गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत केलेली असते. आणि बऱ्याच ठिकाणी 1.5 दिवसाची असते, कोणत्या कोणत्या ठिकाणी 3 दिवसाची, कोणत्या ठिकाणी 7 दिवसाची अशी गणपती बाप्पांची स्थापना केलेली असते. तर ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो त्यावेळेस त्यांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणतो, म्हणजेच की गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करून आपण मूर्तीची स्थापना करतो. तर आता विसर्जनाच्या वेळेस आपल्याला मूर्तीमधले प्राण काढून घ्यायचे असतात. तर ते कसे प्राण काढून घ्यायचे याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. आणि कोणता मंत्र म्हणायचा आणि समोर मांडलेल्या पूजेचं काय करायचं, जो आपण कलश मांडलेला असतो त्या कलशामधल्या पाण्याचं काय करायचं, नारळाचं काय करायचं, याबद्दल मी संपूर्ण काही माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथं बघा, आता आपल्याला गणपती बाप्पांची उत्तर पूजा करायची आहे. तर उत्तर पूजा करते वेळेस आपल्याला पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा. तर इथं तुम्ही दिवा किंवा समई काहीही लावू शकता. इथं आपण म्हणजे मी इथं सकाळी पूजा केलेली आहे, तर इथं दिवा समई चालूच आहे माझी. तर इथं बघा, मग पहिल्यांदा दिवा लावायचा आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला पहिल्यांदा जो काही नैवेद्य बनवलेला आहे आपल्या घरामध्ये तो नैवेद्य अर्पण करायचा असतो. तर ज्या दिवशी विसर्जन आहे म्हणून आपण नैवेद्य बनवायचा नाही असं नाही. तर इथं तुम्ही मोदकाचा नैवेद्य बनवू शकता, नाहीतर आपल्या घरामध्ये जे म्हणजे स्वयंपाक आपण बनवलाय तोच नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना इथं अर्पण करायचा. मोदक पण बनवा तुम्ही गणपती बाप्पांसाठी. आणि मग त्यानंतर मग आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला जे आपण प्राणप्रतिष्ठा केली ते प्राणप्रतिष्ठा आपल्याला म्हणजेच की ते प्राण आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर ते कसे घ्यायचे हे सांगते मी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पांना हळद, कुंकू, गंध, अक्षता, फूल असं अर्पण करायचं आहे. तर ते कसं करायचं, तर आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पांना म्हणजे आपण गणपती बाप्पांना गंध लावायचा आणि गणपती बाप्पांना म्हणायचं, श्रीमन महागणाधिपते नमः विलेपनार्थे चंदम समर्पयामी, असे म्हणून गणपती बाप्पांना गंध लावायचा. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करायची आणि अक्षता अर्पण करताना पण आपल्याला गणपती बाप्पांना म्हणायचं, श्रीमन महागणाधिपते नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी. आणि मग त्यानंतर हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयानी, असे म्हणून गणपती बाप्पांना अक्षता आणि हळदी कुंकू अर्पण करायचं. तर हे आपल्याला मराठीत पण म्हणू शकता तुम्ही. तर मराठीमध्ये कसं म्हणायचं, गणपती बाप्पा मी तुम्हाला गंध अर्पण करत आहे. त्यानंतर म्हणायचं, गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करत आहे असे म्हणायचं. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना फूल अर्पण करायचे. तर तुम्ही कुठलंही फूल घेऊ शकता, जास्वंदीचं असेल तर अतिउत्तमच. तर फूल अर्पण करताना आपल्याला गणपती बाप्पांना जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे, श्रीमद महागणाधिपते नमः ऋतुत कालोद्भव पुष्पम समर्पयामी, असे म्हणून गणपती बाप्पांना फूल अर्पण करायचं. आणि मग फूल अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला धूप दाखवायची आहे. तर धूप कशी ओवाळायची गणपती बाप्पांना, तुमच्याकडे अगरबत्ती असेल तर अगरबत्ती पण ओवाळा. तर अगरबत्ती ओवाळताना पण आपल्याला श्रीमन महागणाधिपते नमः धूपम अग्रपयामी असा मंत्र म्हणायचा आहे. आणि मग तुम्ही हे मराठीत पण म्हणू शकता की गणपती बाप्पा मी तुम्हाला धूप ओवाळत आहे किंवा अगरबत्ती ओवाळत आहे असे म्हणायचं. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना दीप दाखवायचा आहे, म्हणजे दीप ओवाळायचं आहे. तर दीप ओवाळताना पण आपल्याला श्रीमन महागणाधिपते नमः दीपम दर्शयामी असं म्हणायचं आहे. तर तुम्ही हे मराठीत पण म्हणू शकता की श्रीमन हे गणपती बाप्पा मी तुम्हाला आरती ओवाळत आहे असं तुम्ही म्हणू शकता. मराठीत जरी म्हटलं तरी चालतं, संस्कृतमध्ये म्हणलं तरी पण चालतं. आणि मग हे म्हणून आपल्याला जो काही नैवेद्य बनवलाय तो नैवेद्य अर्पण करायचा. तर इथं तुम्ही भाजींचा पण नैवेद्य दाखवू शकता. मोदकाचा तर नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे, तर तो मोदक आपल्याला गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचा किंवा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचा. तर गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करताना आपल्याला तुळशीच्या पानाची गरज नाही. तर इथं तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करताना तुळशीचं पान अर्पण करू नका. आणि आपल्याला नैवेद्य अर्पण करताना गणपती बाप्पांना एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मण्य अमृतत्वाय स्वाहा, असं म्हणून आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे.
तर असं नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मग आपल्याला आचमन करायचं आहे। तर प्रत्येक ठिकाणी आचमन करतात असंच नाही, कारण आपण ज्यावेळेस मूर्तीची स्थापना करतो त्यावेळेस पण आचमन केलेलं असतं। तर आता म्हणजे ज्यांच्याकडे पद्धत आहे त्यांनी आचमन करा आणि आचमन करून मग नंतर गणपती बाप्पांची आपल्याला आरती करायची आहे। आणि गणपती बाप्पांचं ज्यावेळेस विसर्जन होतं त्यावेळेस आपल्या घरातले सगळे म्हणजे जे काही घरामध्ये माणसं आहात तुम्ही तेवढे जण उपस्थित असणं गरजेचं आहे। आणि जरी नसेल तर मग घरातील महिलांनी जरी विसर्जन केलं तरी चालतं। तर मग त्यानंतर आपल्याला आचमन करून घ्यायचं आणि मग त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला आरती म्हणून घ्यायची। तर घरातल्या सगळ्यांनी गणपती बाप्पांची आरती म्हणून घ्या आणि मग त्यानंतर घरातल्यांनी सगळ्यांनी किंवा जो काही कर्ता पुरुष आहे त्यांनी आपल्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या। ज्या आपण म्हणजे आरतीच्या ताटामध्ये अक्षता असतातच आपल्या, त्याच अक्षता तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या। आणि त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। तर तो मंत्र असा आहे, यांतु देवगणाः सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धर्थ पुनरागमनायच, असं म्हणून आपल्याला पूर्ण पूजेवर आणि गणपती बाप्पावर त्या अक्षता अर्पण करायच्या आहेत। जर तुम्हाला मंत्र समजला नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तो मंत्र देते। तर हा मंत्र म्हणून आपल्याला गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करायची आणि या मंत्राचा अर्थ असा होतो की हे गणपती बाप्पा, माझी पूजा स्वीकारा आणि माझ्या मनातल्या माझ्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करा आणि सगळ्यांच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि या 10 दिवसात आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा। या मंत्राचा अर्थ असा होतो की हे गणपती बाप्पा, माझी पूजा स्वीकारा आणि माझ्या मनातील ज्या इच्छा आहेत किंवा माझ्या घरातल्यांच्या किंवा माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या काही इच्छा आहेत किंवा सगळ्यांच्या ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या तुम्ही पूर्ण करा आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावर असाच असू द्या, असं म्हणायचं। आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणायचं। आणि आणखीन आपल्याकडून ज्या 10 दिवसामध्ये चुका झालेल्या असतात त्या चुकाबद्दल गणपती बाप्पांची क्षमा मागायची आणि मग त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं। तर हा मंत्र झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये जे प्राण होते ते प्राण आपण काढून घेतले आणि त्यानंतर आपल्याला जे प्राण काढून घेतलो त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती आपल्याला उचलायची, खालून वरी थोडे म्हणजे 2-3 वेळेस उचलायची आणि मग जागेवर ठेवायची आणि मग त्यानंतर आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकतो। तर मग विसर्जन केल्यानंतर तुम्हाला जेव्हा कुठं करायचं, तर ज्यांच्याकडे मातीची मूर्ती आहे त्यांनी घरामध्ये जरी केलं तरी चांगलंच आणि ज्यांच्याकडे शाडू मातीची मूर्ती आहे अशांनी जिथं विसर्जन म्हणजे मोठे गणपती करतात त्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करायचं। तर गणपती बाप्पांचं विसर्जन करताना गणपती बाप्पांसोबत आपल्याला शिदोरी द्यायची असते। तर शिदोरी म्हणजे काय, तर शिदोरी म्हणजे आपल्याला जो काही प्रसाद आपण 10 दिवस गणपती बाप्पांना ठेवलाय तो त्यांच्यासोबत द्यायचा, नाही तर मग आपल्याला घरामध्ये मोदक बनवून गणपती बाप्पांसोबत मोदक द्यायचे, म्हणजेच ती शिदोरी असते। आता गणपतीचं विसर्जन कसं करायचं हे झालं, म्हणजे मूर्तीचं गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन कसं करायचं हे झालं। तर गणपती बाप्पांची मूर्ती ज्या वेळेस आपण विसर्जनाला घेऊन जातो तर नंतर राहिलेल्या बाकीचं जे आपण समोर साहित्य ठेवलेलं असतं ह्या साहित्याचं, त्यानंतर आपण जो हा कलश मांडलेला असतो ह्या कलशाचं काय करायचं, तर या कलशामध्ये जो नारळ आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी फोडायचा असतो। तर हा नारळ तुम्ही प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटू शकता आणि आपण पण खाऊ शकता। आणि त्यानंतर हे जे पानं आहेत तर ते पानं तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि यामधलं जे पाणी आहे कलशामधलं तर हे पाणी तुम्ही तुळशीला सोडून बाकी सगळ्या झाडांना टाकायचं। तर झाडांना टाका, नाही तर मग घरामध्ये थोडंसं शिंपडायचं आणि त्यानंतर बाकीचं सगळ्या झाडांनाच टाका। आणि तांदूळ काय करायचे, तर थोडेसे तांदूळ गणपती बाप्पांसोबत द्यायचे आणि बाकीचे जे आहेत ते थोडे पक्ष्यांना पण टाकायचे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता। गणपती बाप्पांच्या खाली आपण जे स्वस्तिक काढलेलं असतं तांदळानं, त्या पण तांदळाला तेच करायचं की थोडेसे तुम्ही पक्ष्याला टाका बाहेर आणि बाकीचे जे आहेत ते तुम्ही तुमच्या घरामध्ये जे तांदूळ आहेत त्यामध्ये मिक्स करा किंवा घरामध्ये ठेवून द्या। तर मग हे झालं तांदूळ आणि कलशाचं। त्यानंतर आपण जे समोर पानं मांडलेले असतात तर त्या पानाचं काय करायचं, तर त्या पानांना तुम्ही जे निर्माल्य असतं आपल्या म्हणजे घराच्या बाहेर असतंच निर्माल्य, प्रत्येकांचे फुलं वगैरे अर्पण करण्यासाठी म्हणजे ठेवायसाठी अर्पण केलेले फुलं जे आपण ठेवतो त्या ठिकाणी तुम्ही बाकीचं सगळं ठेवून द्यायचं
आणि जे पत्री अर्पण केलेली असते तर ते पत्री पण तुम्ही निर्माल्यामध्ये ठेवून यायची आणि नंतर आपण जे गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना केलेली असते तर ती गणपती बाप्पांची मूर्ती त्यानंतर तुम्ही जागेवर ठेवून द्यायची. आणि हे झाल्यानंतर जे का गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण ठेवलेला असतो तर तो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण आपल्याला गणपती बाप्पा सोबतच द्यायचा आहे. आणि त्यानंतर दुर्वा हे सगळं काही आहे, आपण जे पत्री दुर्वा आघाडा अर्पण केलेला असतो तर हे सगळं जे आहे ते आपल्याला निर्माल्यामध्ये द्यायचं किंवा एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला हे सगळं सोडून द्यायचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर जे कलशामध्ये सुपारी आणि 1 रुपया आहे तो आपल्याला स्वच्छ करून नंतर म्हणजे आपण जेव्हा आपण कलश बनवतो त्यावेळेस तो कामी येतो. त्यानंतर मग आपल्याला जो आपण समोर 5 फळांचा नैवेद्य ठेवलेला असतो गणपती बाप्पांना तर ते 5 फळं पण तुम्ही म्हणजे 10 दिवस ठेवायचं म्हणलं तर ते फळं एकदम म्हणजे खराब होतात. तर त्या 5 फळाचं तुम्ही प्रत्येक दिवशी बदलून त्याचा प्रसाद जरी केला असता तरी पण खूपच छान होतं. जरी खराब झाले असतील तर मग ते तुम्ही एखाद्या म्हणजे निर्माल्यामध्येच टाका ते पण, नाहीतर वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्या. आणि मग त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचे विसर्जन करायचं असतं आणि विसर्जनाला गेल्यानंतर आपल्याला तिथून त्यांनी एक खडा किंवा माती देतात ते, म्हणजे ज्या दिवशी आपण विसर्जन करतो आणि जिथं घेऊन जातो त्यावेळेस त्यांनी आपल्याला असं रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. तर तो खडा किंवा माती जे काही दिले ते नंतर आपल्याला येऊन गणपती बाप्पांच्या जागेवर ठेवायचं असतं. आणि गणपती बाप्पांचं विसर्जन केल्या आपल्याला हे जे आपण जी मांडणी केलेली असते ही जी सजावट पूजा ही केलेली असते तर हे आपल्याला लगेचच काढून घ्यायचं नाही. तर हे आपल्याला 1 दिवस ठेवून द्यायचं, कारण गणपती बाप्पा सूक्ष्म रूपात इथं असतात, कारण आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली असते. त्यामुळे गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यावर लगेच आपल्याला ही पूजा वगैरे सगळं काही ते काढून घ्यायचं नाही. तर थोडे म्हणजे 1 दिवस तर ठेवायचं. ज्या दिवशी विसर्जन केले त्या दिवशी काढायचं नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ही जी काही सजावट केलेलं आहे, आपण जे डेकोरेशन केलेलं आहे तर ते काढून घ्यायचं. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण विसर्जन करून येतो त्यावेळेस हा जो दिवा आहे गणपती बाप्पांना लावलेला तो दिवा इथं अखंड चालूच ठेवायचा, म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत हा दिवा चालूच ठेवायचा. त्यानंतर ही जी लाईटिंग आहे, लाईटिंग जी आपण लावलेली असते ती लाईटिंग वगैरे चालूच ठेवायची आणि इथं काही बदल करायचा नाही. आणि आपल्याला आरती म्हणून घ्यायची गणपती बाप्पांची आणि रात्रभर ही जी आपण म्हणजे सजावट केलेली असते ते इथंच राहू द्यायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही सगळी पूजा काढून घ्यायची, ही जी सजावट आहे ती काढून घ्यायची होती. तर असा होता गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा किंवा उत्तर पूजेचा हा व्हिडिओ. तर बघितला तुम्ही व्हिडिओ कसा होता तो. तर 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये पाहुण्यासारखं येऊन राहतात. तर या 10 दिवसामध्ये त्यांची भरभरून सेवा करा. घरामध्ये कसलीही किरकिरी वगैरे करू नका, भांडण वगैरे करू नका. तर अशीच गणपती बाप्पांची ही सेवा तुम्ही करत राहा. आणि आणखीन आहेत 2 दिवस, ज्यांना जमत नाही त्यांनी या 2 दिवसामध्ये सेवा करून घ्या. तर कसा होता आजचा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच छोट्या छोट्या व्हिडिओसोबत आणि अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार.